हालेलुया. प्रभू उठला आहे. हालेलुया. करी तसे मी नवीन सारे पहा तोरण सार. पुनरुत्थित मी येशू तुमचा ईश्वर प्रभू महान. होय, प्रभू सर्व काही नवीन करत आहे. पोप पायस 10 ह्यांनी सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताठायी सर्व गोष्टींचं नूतनीकरण करा. हे नूतनीकरण करण्यासाठी प्रभू आता वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन देत आहेत. आजच्या शुभवर्तमानामध्ये शेवटची ओळ आपल्याला सांगते की मरणातून उठल्यानंतर आपल्या प्रेषितांना दर्शन देण्याची ही तिसरी वेळ. योहानाच्या शुभवर्तमानानुसार ही तिसरी वेळ आहे, कारण 10 प्रेषितांना थोमाला दर्शन दिल्यानंतर आता तो तिसऱ्यांदा प्रेषितांना प्रकट होत आहे. परंतु एकंदरीत आत्तापर्यंत जेवढी दर्शनं आपण पाहिलेली आहेत त्यानुसार हे 5वं दर्शन आहे. सुरुवातीला 2 स्त्रियांना दर्शन झालं, त्यानंतर मरिया मग्दलियाला दर्शन झालं, अम्माऊसच्या वाटेवरील प्रेषितांना दर्शन झालं, 11 प्रेषित जेवण करण्यासाठी बसलेले असताना त्यांना दर्शन झालं, आणि आता 7 प्रेषित मासेमारी करायला गेलेले असताना त्यांना दर्शन घडलं. काल समुद्रावरती हे प्रेषित मासेमारी करण्यासाठी जातात. त्याच्यामध्ये शिमोन पेत्र आहे, नथनेल आहे, याकोब आणि योहान आहे, आणि इतर प्रेषित त्यांच्याबरोबर आहेत. आणि संत पीटर मासेमारी करण्यासाठी जात आहे असं सगळ्यांना कळवतो. ह्याचा अर्थ काय? आत्ता सर्व संपलेलं आहे. आत्ता आपण आपल्या पुन्हा अगोदरच्या धंद्याकडे वळायचं आहे. प्रभू मात्र त्यांना दर्शन देऊन पुन्हा एकदा त्यांना योग्य अशा मार्गावरती आणतो. तिथे गेल्यानंतर प्रभूचं दर्शन त्यांना घडतं, परंतु तो प्रभू आहे हे त्याने ओळखलेलं नाही. तो त्यांना विचारतो, तुमच्याकडे काही आहे का? त्यांनी सांगितलं, आमच्याकडे काहीच नाही. आणि मग अमुक ठिकाणी जाळं टाका. ते जाळं टाकल्यानंतर ते जाळं फाटेपर्यंत मासळी त्याच्यामध्ये आली. तेव्हा संत योहान जो उराशी टेकलेला होता त्या प्रिय शिष्याने येशूला ओळखलं. प्रभूला ओळखण्यासाठी त्याच्या उराशी टेकून त्याच्या हृदयाचे ठोके जाणून घ्यायचे असतात. प्रभूला ओळखण्यासाठी त्याच्या सहवासात वेळ घालवायचा असतो. प्रभूला ओळखण्यासाठी मनापासून त्याच्यावरती प्रेम करायचं असतं. म्हणून पेत्र त्याला ओळखू शकला नाही, कारण त्याने नाकारलेलं होतं. योहान त्याला ओळखू शकला, कारण तो क्रुसाच्या पायथ्यापाशी उभा राहिलेला आणि त्याने आपलं प्रेम व्यक्त केलेलं होतं. शेवटपर्यंत येशूला साथ देणारा तो प्रिय शिष्य येशूला ओळखू शकला आणि जाहीर करू शकला की हा प्रभू आहे. आणि मग आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, पेत्राने अंगरखा घेऊन तो कमरेभोवती गुंडाळला, कारण तो उघडा होता. उघडा असणं हे नुसतं शारीरिक नग्नतेचं प्रतीक नाही, आध्यात्मिक नग्नतेचं प्रतीक आहे. त्याला लाज वाटलेली आहे, कारण त्याने त्याच प्रभूला नाकारलेलं होतं. आणि समुद्रामध्ये उडी घेतली, आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यापाशी येतात. आणि पेत्राने ते जाळं ओढून किनाऱ्यावरती आणलं. त्याच्यामध्ये 153 मासे होते असं सांगण्यात आलेलं आहे. जाळं पेत्र ओढत आहे, कारण आता पेत्र संपूर्ण ख्रिस्ती समुदायाचा प्रमुख बनणार आहे. 153 मासे आहेत. जाळं फाटलं नाही. ह्याचा अर्थ अनेक प्रकारचे लोक ख्रिस्त सभेमध्ये येणार आहेत, तरी ख्रिस्त सभा मात्र दुभांगणार नाही. अशा पार्श्वभूमीवरती येशूने शेकोटी पेटवली. ती शेकोटी पाहिल्यानंतर पेत्राची बोबडी वळली असेल, कारण त्या शेकोटी भोवती त्याने येशूला नाकारलेलं होतं. आता ह्या शेकोटी भोवती येशू पुन्हा एकदा त्याला सन्मार्गावरती आणणार आहे आणि त्याच्याकडून वधवून घेणार आहे. येशू आपल्या प्रेषितांबरोबर त्या ठिकाणी न्याहारी करतो आणि अशा प्रकारे आपल्या प्रेषितांना दर्शन देतो. परंतु शेवटपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही काहीही विचारण्यास धजू शकला नाही.
तो कोण आहे हे त्यांनी त्याला विचारलं नाही. ही माणसाच्या जीवनातली एक आध्यात्मिक अवस्था असू शकते. प्रभू दिसत आहे, परंतु तो खरोखर प्रभूच आहे किंवा नाही ह्याच्याविषयी मनामध्ये थोडीफार शंका असू शकते. आणि त्यासाठी खुद्द प्रभू आपल्या अंतःकरणाची दारं उघडू शकतो. त्या प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी आपल्याला ताकद देऊ शकतो. तीच ताकद नंतर त्याने पेत्राला आणि आपल्या प्रिय शिष्याला, आपल्या प्रेषितांना दिलेली आहे. ती सुवार्ता आहे, हालेलुया, प्रभू उठला आहे, हालेलुया.